गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत। गुरुवारी मुख्यमंत्र्यांसोबतची आंदोलक अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बैठक फिसकटली। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन नेमकं कशासाठी चाललंय, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत, सरकार त्यांना काय देत आहे, कोणाचं कुठं चुकतंय, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। गेले काही दिवस पणजीतील आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता। बुधवारी या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत आल्तिनोवरील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडला। साहजिकच हे निवडणुकांचं वर्ष असल्यानं तिथं तात्काळ विरोधी पक्षांचे नेतेही त्यांना चिथावण्यासाठी डेरे दाखल झाले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि इतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत पोलिसांची हातापाई झाली आणि मग वेगळंच नाट्य रंगलं। शेवटी रात्री उशिरा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट घेण्यासाठी बंगल्यावर पोहोचले। मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलण्यासाठी खाली यावं या मागणीवर आंदोलक ठाम राहिले। शेवटी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची खाली येऊन भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला गुरुवारी मंत्रालयात चर्चेसाठी बोलावलं आणि पहिल्या अंकाचा पडदा पडला। गुरुवारी आंदोलनकर्त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं त्यांचे नेते तथा अलीकडेच काँग्रेसमध्ये दाखल झालेले ॲडव्होकेट हृदयनाथ शिरोडकरांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामतही उपस्थित होते। बाहेर आल्यानंतर प्रत्येकानं आपापली बाजू मांडली। मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याचं सांगून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला। डिमांड सगळो हांवें पळयलो जाल्यार तेजेर म्हाका दिसता कितें तरी 12 काय 13 तेजेर डिमांड घातलेले। त्या डिमांडा प्रमाणे आमी ऑलरेडी त्यांची सॅलरी इन्क्रिमेंट करपाक जाय ती नोव्हेंबर म्हयन्यानूच केला। 20 डिसेंबराक तो सर्क्युलर काडला। तोय सर्क्युलर तांकां खबर नाशिल्लो। त्याची ऑपोजिशन लिडर आनी तांच्या मदीं म्हणजे कितें एक्झॅक्टली जाय ताका खबर नासलें। दुसरो डिमांड तांचो एक्झॅक्टली तांची रिटायरमेंट बेनिफीट वाडोवपाक जाय, ती तर फाटल्याच म्हयन्यात वाडयल्या ऑलरेडी। म्हणजे तांकां 1.5 लाखा वयल्यान 3 लाख जाय आसले आनी तांकां 3 लाखा वयल्यान 6 लाख जाय आसले, 3 लाखा वयल्यान 5 लाख केल्या। ओके ऑलरेडी म्हणजे गव्हर्मेंट हॅव एक्सेप्टेड पयलीच केल्या तांकांच खबर म्हणजे स्ट्रायकाक म्हणटा तांकां कोणाकूच खबर ना। बऱ्याच जाणांक खरें म्हणजे स्ट्रायकाक कित्याक बसलेली ही त्यांच्या युनियनाच्या मदीं झगड्यो आहा। ह्यो गव्हर्मेंटा कडेन न्हू, तेंची 2 युनियना मदली झगड्यो आहा त्यो म्हणून तो विशय आता कितें तरी हे युनियन आनी ते युनियन म्हणून। बट गव्हर्मेंटात सगळे डिमांड हे फाटल्या म्हयन्यानूच ते मागता पळय तेच्या पयलीं कंप्लीट केले। स्ट्रायक फाटी घेवचो ताणें आतां दुसरें तांकां क्लियर सांगलां की तांकां हॅरेसमेंट करपाक जायना। आय डिमांडेड दॅट दे शूड नॉट बी हॅरेस। तांकां कोण नोटीसी धाडटा, कितें मोबायलाचेर हें धाडटा तें धाडटा, येयल्या तांकां नोटीस कितें मोबायलाचेर आयल्या डिपार्टमेंटांतल्यान बी धाडल्या आसत तांकां न्ही। सो चीफ मिनिस्टर हॅज गिवन डायरेक्शन टू द डायरेक्टर दॅट नो सच थिंग शूड हॅपन। तो एक डिमांड आशिल्लो तांचो की काल तांणी लाठीचार्ज केलो कोणा तांचे 2 बायला ताचेर चीफ मिनिस्टर हॅज आस्क्ड चीफ सेक्रेटरी टू गेट ए डिटेल रिपोर्ट ऑन दॅट। आमी फाल्यां परत मेळटली आनी फुडलो कोर्स ऑफ एक्शन म्हणजे आंदोलनाचो भाग फक्त आझाद मैदानाचेर बसप आसना, आंदोलनाचो भाग दुसरो आसूंक शकता। तो कितें भाग आसतलो तो तुमचे पर्यंत आमी परवा पर्यंत येता। आमी आत्तां इमिजिएट बाबा तूं हें वाडयलां अशें दाखयलें न्ही आमकां, हेजेर आमकां आत्तां 30% दी। टेक्निकली तो म्हणटा आत्तां तुमकां दिवंक मेळना कारण हे सर्क्युलरूच इम्प्लिमेंट जावना। सर्क्युलर पयलीं पयशे येवनय तुमच्या अकाउंटार सर्क्युलर इम्प्लिमेंट जावनय मागीर तेजेर उलोवया। पण आमी कितें म्हटलें ह्या म्हयन्याचो डिसेंबर म्हयन्याचो पगार जो जानेवारीन येतलो तो जर इम्प्लिमेंट जावन येता जाल्यार आमची स्कीम जी आसा कितले वाडोवंक जाय ते आमी पर स्लॅब जो आसा पळय तांकां गव्हर्मेंटाक दितले अशें ठरयलां। सो आमची डिमांड कितें आसा तें आज तांकां समजून सांगलें। तांचे कांय रिजर्वेशन्स आसा, अशें करूंक मेळना तशें करूंक मेळना, खुबश्यो गोश्टी करूंक मेळटा। सो त्यो कश्यो करपाच्यो तें आमी तांकां सांगता। 20 तारखेर नोटिफिकेशन येयलां तें कितें इश्यू तें 20 तारखेक जें नोटिफिकेशन काडलां तेतून नोटिफिकेशनान आमी 7 तारखेक आंदोलन करून 1,500 सगळ्यांक वाडलो। तो पगारान 1,500 वाडोवन तेंच्यांनी फक्त एक सॅलरी वाडली अशी दाखयल्या। मिनिमम सॅलरी 10,000 टिचर्सांक आनी 18,000 मॅक्झिमम सॅलरी आसा ही टिचर्सांक, 6,500 हेल्पर्सांक 6.5 न्ही आनी 8,000 जी आसा ती हेल्पर्सांक मॅक्झिमम सॅलरी मेळटा। आमी सांगलें ही तुमची सॅलरी
ही मिनिमम वेजीसान सुद्दां बसना. एटलिस्ट तुम्ही मिनिमम वेजीसांतल्यान तरी सुरू करा कितें आसा तें. 10,000 सुद्दां जे आसा पळय तो मिनिमम वेजीसान बसना न्ही अशें. सध्या आंदोलनाला बसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्या पाहूयात. अंगणवाडी कर्मचारी आणि हेल्परला सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे टीए, डीए, सुट्ट्या आणि इतर सुविधा द्या. 10 वर्षांच्या सेवेतील अंगणवाडी कर्मचारी आणि हेल्परला 20% तर 11 वर्ष आणि अधिक काळ सेवेत असलेल्यांना 50% मानधन वाढ करावी. तसंच 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी 1,000 रुपये तर हेल्परना 500 रुपये मानधन वाढ. ज्या कर्मचाऱ्यांनी 15 वर्ष सेवा पूर्ण केले त्यांना पेन्शन सुरू करावी. वस्तुस्थिती पाहता अंगणवाडी कर्मचारी हे मानधन तत्वावर काम करणारे घटक आहेत. कायद्याने त्यांची गणना सरकारी कर्मचारी अशी होऊ शकत नाही. केंद्र सरकारनं घालून दिलेल्या नियमांप्रमाणे अंगणवाडी शिक्षिकेला 4,500 रुपये तर हेल्परला 3,500 रुपये एवढं मानधन देण्याची तरतूद आहे. असं असतानाही गोवा सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमीत कमी 10,000 ते जास्तीत जास्त 18,000 रुपये एवढं मानधन देतं, तर सरकार हेल्परना 6,000 ते 9,000 एवढं मानधन देत आहे. त्याही पुढे जाऊन आता गोवा सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात आणखीन 1,500 रुपयांची तर हेल्पर्ससाठी 750 रुपयांची मानधन वाढ करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचा आदेशही जारी झालाय. पुढील महिन्यात त्यांना ती वाढीव रक्कम दिली जाणार आहे. आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची आणखी एक मागणी आहे, ती म्हणजे सेवेचा कार्यकाळ संपल्यानंतर पेन्शन सुरू करावी. मात्र केंद्रीय महिला आणि बालकल्याण खात्याच्या निर्देशांप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे मानधन तत्वावर स्वेच्छेने काम करणारे घटक आहेत आणि त्यांना पेन्शन लागू होऊ शकत नाही. आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही पेन्शन बंद करण्यात आली आहे. अशा मानधन तत्वावर काम करणाऱ्या घटकांसाठीही केंद्र सरकारनं प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही योजना कार्यान्वित केली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या योजनेचा लाभ घेऊ शकतात. संबंधित खातं 50% आणि कर्मचाऱ्याचा 50% वाटा जमा करून ही योजना राबवता येते. या योजनेसाठी गोव्याचे 90% अंगणवाडी कर्मचारी पात्र ठरू शकत नाहीत असा दावा ॲडव्होकेट हृदयनाथ शिरोडकरांनी केलाय. आता पेन्शनाचो विषय कसो आसा, सरकार अशें म्हणटा की तुमकां अटल पेन्शन स्कीम आमी लागू करता. आमी सरकाराक सांगलें, मुख्यमंत्र्याक सांगलें की अटल पेन्शन स्कीम जी आसा जी आमच्या 90% वर्करांक लागू जायना, कारण 90% वर्कर आउट अबाव 40 आसा. सो तेंच्यांनी आमकां सांगलां की तुमी स्कीम काडा जितून 40% आनी 40 इयर्सा वयर जे कोण आसा तांकां तुमी भितर कशें घेवंक शकता. आमी ती स्कीम तांकां करून दितात. दुसऱ्या बाजूला राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये 2 गट तयार झालेत. सध्या जे कर्मचारी आंदोलन करत आहेत तो नवा गट, तर 30 वर्ष जुनी संघटना असलेल्या अखिल गोवा अंगणवाडी कर्मचारी संघटना विविध मागण्या मान्य केल्याने सरकारचे आभार मानत आहे. आणि बाकी आमचे खूप मागण्यो आसल्यो. पयलीं सध्या आमचे 4 मागण्यो सरकारान मान्य केल्ल्यो. एक तर हॉनरेरियमान वाड, ती एप्रील पासून स्टार्ट केल्ली. सगळ्या वर्करांक 1,500 रुपया सरसकट आणि सगळ्या हेल्परांक 750 रुपया वाडयल्ले आसा. आणि हांगा आमचे अखिल गोवा राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना जी पळय आसा ती आमची 30 वर्सां कार्यरत आसली. आतां जे पळय आमचे नवीन संघटना तयार केल्ली आसा तेंच्यांनी येवन हांगा आझाद मैदानार बसल्या. ताका लागून सरकारान हो सर्क्युलर काडलेलो ना. मदीं आमचे पर्रीकर सरकार येयले तेन्नाच ते हॉनरेरियम चड वाडयले आणि त्या हॉनरेरियमाचेर आतां एक अशें अंगणवाडी सेविकेचें कुटुंब जगता कशें आसना तें. पण पर्रीकर सरान आमकां सांगलेलें की आमी 8 दिसांचें उपोशण केल्लें की आपूण जेन्ना सत्तेर येयलो जाल्यार तुमकां आपूण परत रस्त्यार हाडचें ना हें सांगून तेणी आमकां दिल्लें. त्या प्रमाणे तेतून समाधानी असली वर्करां आणि इल्ले करून आता 18,000 पावल्ले आसा. गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाला बसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आहे ते चिघळलं होतं, वेगळ्या वळणावर येऊन पोचलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आव्हान केलं होतं की तुमचं शिष्टमंडळ जे आहे त्या शिष्टमंडळासोबत आज आपण गुरुवारी आपण त्यांना भेटतो, आपण चर्चा करू आणि यावर तोडगा काढण्यासंबंधी उपाययोजना करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आज सकाळी सचिवालयात अंगणवाडी कर्मचारी जे आहेत जे आंदोलनाला बसले त्यांचे
प्रतिनिधी, त्यानंतर त्यांचे नेते हृदयनाथ शिरोडकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही केव्हाच पूर्ण केलेल्या आहेत, त्यासंबंधी आदेशही दिलेले आहेत. पण त्यानंतर पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी यांनी सांगितलं की त्यांचं आंदोलन जे आहे ते बंद ते करणार नाहीत, कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांना जे काय सांगितलं त्याच्यावर ते सॅटिस्फाय नाहीत, त्याच्यावर त्यांचं समाधान झालेलं नाही. त्यामुळे त्यांचं आंदोलन जे आहे ते पुढे सुरू राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. काल जो प्रकार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर घडला तिथं जर एकंदर चित्र आम्ही बघितलं तर ह्या आंदोलनाला किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जो संप सुरू केलेला याला एक वेगळं राजकीय वळण मिळाल्याचं स्पष्ट दिसलं. कारण काल ज्यावेळी आंदोलनकर्ते मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर होते तेव्हा सर्व राजकीय पक्षांचे नेते तिथे उपस्थित राहिले आणि त्यांनी हे आंदोलन जे आहे ते एक प्रकारे हायजेक करण्याचा प्रयत्न केला. एकंदर जर ह्या आंदोलनाची परिस्थिती पार्श्वभूमी आपण जर थोडा अभ्यास केला आणि पाहिलं तर अंगणवाडी कर्मचारी जे आहेत ते मानधन तत्वावर काम करणारे कर्मचारी आहेत. कोणत्याच अर्थाने ते सरकारी कर्मचारी होऊ शकत नाहीत किंवा त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे तो मिळू शकत नाही आणि त्यासंबंधीचा तसा आदेश जो आहे तो केंद्रीय वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मंत्रालयानं दिलेला आहे, ते स्पष्ट केलेलं आहे. आणि तरी असताना गोवा सरकारने कुठंतरी एक पाऊल पुढे घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चेसाठी ते पुढे आलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्या देखील खूप मोठ्या आहेत आणि त्या मागण्या खरोखरच सरकार पूर्ण करू शकतो का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. पण येणाऱ्या काळात सरकार हे आंदोलन कसं हाताळतं, हे आंदोलन सुरूच राहतं की ते आणखी चिघळतं की त्यावर काही तोडगा निघतो हे येणाऱ्या दिवसात पाहावं लागेल. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेनेसा, व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेश जाटिये, पणजी.